श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार अधिक मासाची अमावास्या 14 जूनला दुपारी 12:19 प्रारंभ होईल, तर 15 जूनला सकाळी 8:23 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावास्या सोमवारी म्हणजेच 15 जूनला साजरी केली जाईल. ही अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या देखील म्हटले जाते. ही अमावास्या अधिक मासामध्ये येत असल्याने या अमावास्येचं विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. सोमवती अमावास्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यांना प्रदक्षिणा घातली जाते. या अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. याच दिवशी मिथुन संक्रांती सुद्धा साजरी होत असल्याने या अमावास्येचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. याशिवाय या अमावास्येला सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार होत असल्याने अमावास्या अधिक विशेष ठरते. या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले माठ दान केल्याने भाग्य उजळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्री आणि फॅन दान करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी 33 दिव्यांचं दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आवर्जून आपल्या पितरांसाठी इथे असा एक दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार. त्यांच्या कृपेने आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार. 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे, कुठे लावायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अधिक मासातील शेवटची ही अमावास्या आणि या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर शक्य असेल तर या पवित्र दिवशी आपल्याला आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे. कारण पौराणिक मान्यतानुसार असं मानलं जातं की गंगा, यमुना या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते आणि या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचे. दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. नसेल शक्य असेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं. असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती होत असते. तसेच
आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची आहे. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं सुद्धा अत्यंत फलदायी मानले जाते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी करायचं. पण ही दर्श अमावास्या आहे, म्हणजेच या अमावास्येचा प्रारंभ हा 14 जूनला दुपारी होत असल्यामुळे तुम्ही 14 जून तसेच 15 जून या 2 दिवसापैकी कोणत्याही एक दिवशी हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा जो दिवा आपण तयार करणार आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. तर आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा. आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकून घ्यायच्यात. अर्थात काय, तर आपल्याला चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे. आता आपल्याला प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, 2 अगरबत्त्या प्रज्वलित करून घ्यायच्यात. आता या तिन्ही वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांचं निवासस्थान मानलं जातं. आपल्याला हा दिवा त्याचबरोबर 1 ग्लासभर पाणी आणि अगरबत्ती ज्या आहेत ज्या प्रज्वलित केल्या त्या दक्षिण दिशेला ठेवून घ्यायच्या आहेत. आता जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 108 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. आपले दोन्ही हात आपल्याला जोडून घ्यायचेत आणि आपल्याला प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे. दिवाला आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला नमस्कार करायला लावायचं. तसेच त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. चौमुखी दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत. आता संपूर्ण रात्रभर हा जो दिवा आहे तो आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात. आता संपूर्ण रात्रभर हा दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं, स्नान करून झाल्यानंतर हा दिवा जो आहे त्याचबरोबर त्या दिव्याखाली असणारे जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य किंवा हा जो दिवा आहे तो खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी असा हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावला पाहिजे. हा दिवा लावल्यामुळे आपले पितृ जे ते आपल्यावर भरभरून प्रसन्न होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या घरोघरी असा हा चौमुखी दिवा लावला पाहिजे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.